केली जाते बऱ्याच ठिकाणी. या स्पर्धेमध्ये देखील उद्यापासून ही नियम आणि प्रत्येक टीमला प्रत्येक मॅच साठी आपण टाइम अलर्ट करूया उद्यापासून. आता देखील या मॅच मध्ये 1 तासाचा आम्ही वेळ दिला. चला जास्त प्रॅक्टिस नको, सामना सुरू करा डायरेक्टली. आता टीम साक्षी 11 ऐरोली हा संघ आपण खेळताना पाहता. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया मुख्य मॅचला सुरुवात. दोन्ही संघ आता 2:15 वाजता पहिली मॅच खेळतायत आणि त्याच्यानंतर आज कदाचित 3:30 4 एवढा वेळ. त्यासाठीच आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की 5-3 5 ओव्हर देखील फार अगदी उत्तम आहेत. जेव्हा 5 ओव्हर खेळल्या गेल्या तेव्हा लगेच 4 ओव्हरची मॅच खेळवली गेली आणि प्रत्येक रात्रीमध्ये आता तसंच करावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण मालिकावीर स्कुटी पाहतो आणि ह्या धावा तुम्हाला संपूर्ण फायनल पर्यंत आम्ही पकडणार आहोत. लेट्स प्ले. करूया मॅचला सुरुवात. पहिला बॉल मिस टायमिंग, फटका फसला, कॅचची संधी, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. चान्स होता परंतु प्रयत्न केले खेळाडूनं, उलट्या दिशेने धावत निघाला. अशा कॅचेस सोप्या नसतात परंतु नजर बसवावी लागते बॉलच्या दिशेनं. बॉल पर्यंत पोहोचले देखील परंतु शेवटच्या मोमेंटला जज करू शकले नाहीयेत. पहिल्या बॉलवरती रन्स आल्या टोटल 2. सध्या 2 धावा धाव फलकावरती. 5 षटकांची ही शेवटची मॅच. त्याच्यानंतर 4 षटकांचा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आडव्या पाटनं मारलाय. फाईन लेग रिझन मध्ये बाहुबली स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. पहिला षटकार आलाय भूमी 11 मांडा संघाला. चला त्वरित बॉल. सध्या प्रेक्षक देखील त्या दिशेने नाहीयेत. गोलंदाज तयार. पहिला षटकार दुसऱ्या बॉलवरती आला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 8 धावा. चांगली स्टार्ट भूमी 11 मांडा टीमची. आणखीन एक हमर केला बॉलला. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. आज प्रत्येक सामने शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळालेत. एकही सामना एकतर्फी झाला नाही शेवटच्या बॉल पर्यंत. त्यामुळे हा देखील वेळ वाढला. क्रीडा रसिक अशीच वाट पाहतात की रफ अँड टफ सामने त्यांना पाहायला मिळावेत. सध्या धावफलकावरती 3 बॉलच्या अखेरीस टोटल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्या पहिलं षटक सुरू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये मीत बोईरवरती हल्ला बोलच केल्या. ओ इथे सन्मान दिला. चांगल्या बॉलला सन्मान. डायरेक्ट हिट काम बनेल. ओ चान्स होता खेळाडूकडे. का आणखीन थोडेसे फास्ट जाऊ शकले असते बॉलवरती. का आणखीन टाइम त्यांना मिळाला असता. सुरुवातीला बॉल पकडत असताना थोडासा वेळ घेतला त्यामुळे थ्रो त्यांना लवकरात लवकर करावा लागला मागच्या दिशेने आणि तदनंतर ही एक सिंगल. बॅट्समन आपण पाहतोय अशोक अशोक डिंडा. क्या बात आहे. भारतामध्ये देखील असा खेळाडू होता अशोक डिंडा नावाचा. आडव्या पाटनं रिव्हर्स स्वीपचा दणका दिलाय. तोडफोड क्रिकेट. मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाली भाई तू क्यों रुका, तू भी ठोक. वरती मिळाल्यात आणि पहिलं षटक प्रचंड टेन्शन देणारं राहिलं. तब्बल 19 धावा अवघ्या 5 बॉल मध्ये. चला आणखीन एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. काटा बदलला बॉल न. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थातच भूमी 11 मांड्या टीमच्या बिनबाद 19 धावा. चला फिल्डिंग लावा.
5 मिनिटांमध्ये पहिले षटक पूर्ण केले त्याबद्दल गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. कारण बाउंड्री स्ट्रोक आले, षटकार, चौकार, त्यामुळे बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर जात आहेत. ते घेऊन येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. परंतु काय हरकत नाही. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण करताना पाहायला मिळाले गोलंदाज. तब्बल 19 धावा. गावाच्या पलीकडे क्रीडांगण त्यामुळे थोडीशी मंथन प्रेक्षकांची कमतरता पाहायला मिळते. पण तो लाईव्ह वरती बऱ्याचशा प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. पहिल्या मॅचला जवळजवळ 27,000हून अधिक प्रेक्षक जोडले, ज्यांनी स्पर्धा एन्जॉय केली. आणि आतापर्यंत 55,000 लोकांनी रावसाहेब दानवे चषकाला पाहिल्या. टीव्ही वरती, मोबाईल वरती, अगदी वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून 55,000 लोक जोडले गेले. त्यांचं आम्ही विशेष स्वागत करतो. जाऊया दुसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाज आले, चपराक दिली, चापटच दिली बॉलवरती असंच म्हणूया. बॉल निघाला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक चौकार. धावा मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स. दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात धावफलकावरती 23 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राजला आपण पाहता. ओ इथे लॉफ केला बॉल समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये ऑन द राईट. बॉल लॉंग ऑन सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. मागच्या दोन बॉल मध्ये दोन चौकार. धावफलकाची गती तब्बल 27 धावा. त्यामुळे अपेक्षा ही देखील असेल मांडा टीमच्या पाठीराख्यांना की आता एक मोठा टार्गेट बनणाऱ्या अगदी विक्रमी धाव संख्या कदाचित पाहायला मिळेल. रात्री 2 वाजल्यानंतर अपेक्षा होती की धावांची गती मंदावेल, थोडस वातावरण दमट, आणि पण तो अशा परिस्थितीमध्ये म्हणतात दमदार बॅटिंग करतायत. मागच्या मॅच मध्ये 70 धावा चेस झाल्या, 74 धावा पाहायला मिळाल्या. बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंटला उभा, रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. सध्या आपण ऐरोली आणि त्यांच्या विरोधात मांडा अशा दोन गावांमधील क्रिकेटचा आनंद घेतो. दोन्ही ताकदवार संघ आहेत आणि आपल्या प्रभावशाली कामगिरीसाठी ओळखले जातात. या मॅच मध्ये कोणाचं अस्तित्व टिकून राहील, कोण जिंकेल पहिली मॅच, सध्या बॅटिंगचा बोलबाला राहिला. म्हणूया की फलंदाजांची जणू काही दादागिरीच राहिले मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने आले, पंच करण्याचा प्रयत्न. हो, चांगली फिल्डिंग. पॉइंटचे खेळाडू फार सतर्क राहणं गरजेचं असतं. सध्या आपण अभियांना पाहता, चांगली फिल्डिंग त्याने केली, बॉल अडवला, अन्यथा 4 मिळाल्या असत्या. पॉइंट मध्ये आपण जडेजाला पाहतो, अगदी तदनंतर आपण बरेचसे दिग्गज खेळाडू, युवराजला पाहिलं. नामांकित खेळाडूंची ही जागा आहे आणि तिथे चांगली फिल्डिंग अभिच्या माध्यमातून. डॉट बॉल, दोन लगातार डॉट बॉल. राऊंड द विकेट न पुढचा बॉल आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, पण तिथे गती चांगली होती. निर्धाव चेंडू येईल, डॉट बॉल. हे फार गरजेचं आहे सध्या ऐरोली संघासाठी. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा फायदा हा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मिळणार आहे. कारण सध्या तुम्ही धावा कमी देण्याचा प्रयत्न हा तुम्हाला रेखाटावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती राज ओस्विचित करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा होता. कम्मालीची बॉलिंग, लागोपाठ 3 डॉट बॉल, 4 डॉट बॉल. क्या बात आहे. सुरुवातीला 2 बॉल 2 चौकार आणि त्याच्यानंतर राजचं दमदार कमबॅक. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती भूमी 11 मांडा बिनबाद 27 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये 27 धावा. चला स्पीड अप द्या. पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो, 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. सध्या 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट केल्यात, कारण मॅच सुरू झाली 1:05 1:10 आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये हे 2 षटक समाप्त होताना पाहायला मिळाली.
18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उद्या टायमर थेट आपण खेळपट्टीवरती स्टार्ट करू पंचांच्या हातामध्ये. त्यामुळे त्यांचं लक्ष देखील राहील आणि त्याच्याबरोबर एखादा खेळाडू ते आतमध्ये देखील घेऊ शकतात जर जास्त वेळ वाढला तर. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला लॉफ्टेड स्ट्रोक फटका चांगल्या ओ लॉंग ऑफचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत शेवटी चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाही. एक सिंगल. स्पर्धेमध्ये 4 कॅमेरे आहेत. 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतो. हे क्वचितच पाहायला मिळतं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये 2-3 कॅमेऱ्यांचा वापर. परंतु नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये 4-4 कॅमेऱ्यांचा वापर व्हायला हवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीची पारदर्शकता कळते. आणि आम्ही कौतुक करू केंद्रीय चषकाचं ज्यामध्ये 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आम्ही पूर्ण करतो. पुढचा बॉल हा देखील फुलटॉस आहे. गॅप पथामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तिकडून डीप कव्हर वरून खेळाडू आले. चांगला रिले थ्रो एक सिंगल. एक धावेनं धावफलकाची आता गती ही पुढे नेत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मंथन विचार केला तर 19 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्या फक्त 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा अजिंक्य बॉलिंग करतायत. 2 बॉलमध्ये 2 सिंगल. अशोक डिंडा आणि त्याच्या सोबतीला चिंटू विश्वकर्मा यांना आपण पाहताय. चिंटू स्ट्राईक एंड वरती सध्या चिंटूचा हा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं सध्या लॉंग ऑफला फार बिझी ठेवलाय. मागील 3 बॉलमध्ये 3 बॉल पर्यंत त्यांना धाबावं लागले. 3 बॉलमध्ये 3 सिंगल. धाव फलकाची गती पाहू शकते आपण सध्या 30 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल फुल टॉस गॅप मध्ये चाललाय. 2 खेळाडूंना बीट करून बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री पार. 4 रन. चार धावा मिळतात आणि 4 धाव्यानं स्कोर पुढे जाईल. 2.4 बॉलच्या अखेरीस 34 रन्स 34 धावा. रात्रीची स्पर्धा रजनी क्रिकेटचा हा थाट प्रभावित करणाऱ्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर विविध पारितोषिकांनी नटलेली ही स्पर्धा. 34 धावा. पुढचा बॉल ओ जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची खालची एज. पहिला धक्का लागेल भूमी 11 मांडा संघाला. फलंदाज होतील अशोक डिंडा. झेलबाद. अभि यांना आपण पाहत्या इनाप नंबर ओमकार. कॅच अभिनं पकडला. ओमकार तरे दाखल होतील नवीन खेळाडू इनाप नंबर 3 वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. सध्या साखर झोपेची वेळ आहे आणि प्रेक्षक एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण स्वागत करूया. प्रचंड मेहनत आहे नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. तेवढं सोपं नसतं नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि प्रत्येकानं दिलेलं कॉन्ट्रीब्युशन अगदी योगदान फार महत्वाचं राहिलं. जेव्हा आपण या स्पर्धेमध्ये पोहोचलो विविध पारितोषिकांनी नटलेली स्पर्धा. 15 सायकल एक स्कूटी त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी आपण मनगटी घड्याळ कॅप देखील देतो. स्लॉट मध्ये बॉल त्याच्यावरती हल्ला बॉल बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार. सहा धावेनं धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच एक बाद 40 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया. सध्या पाण्याची गरज पूर्तता मागणी केली खेळाडूंनी. नियोजन साधणारी ही स्पर्धा महेश एंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026
शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याच्याकडे आता दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे. सध्या 40 धावा. आज भादवड संघाला आपण पाहिला. तदनंतर वडवली संघ देखील खेळला. फार दूर दूर वरून संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असतात. हीच तर ओळख राहिली स्पर्धेची. शेवटचे 12 बॉल आहेत. पहिला तर डॉट आला. धावफलकाची गती 40 वरती 3. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, परंतु त्याच्यानंतरच्या 13 बॉलमध्ये अवघ्या 21च काढू दिल्यात. हे कमबॅकच म्हणूया ऐरोली टीमच्या गोलंदाजांचा. सुरुवात हवी तशी झाली नव्हती बॉलिंग करणाऱ्या टीमकडून आणि आता चांगलं रोखलं. इथे इथे धाडस दाखवतात. आगल्या वेगळ्या स्टाईलनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न स्विच इट करायचा होता, परंतु ते देखील व्यवस्थित जमलं नाही. बॉल निघालाय डॉट आणि या परिस्थितीमध्ये डॉट बॉलचं प्रमाण हे ऐरोली संघाला अपेक्षित आहे. परंतु एखादा मोठा फटका आता ठोकावा लागेल का विकेट येईल पुढच्या बॉलवरती. 2 डॉट बॉलचा दबाव. मिस टायमिंग. विकेट बद्दल चर्चा. फटका फसलाय आणि इथे धक्का लागेल भूमी 11 मांडा संघाला. फलंदाज होतील झेलबाद. मागच्या बॉलवरती विकेट. खेळाडू बाद झालेत. सध्या संघाची धाव संख्या 40 ला 2. नौशद अन्सारी नवीन खेळाडू दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे जोरदार अपील. जोरदार अपील. विकेट किपर थोडेसे इंटरेस्टिंग नव्हते. अपील त्यांनी केली उत्साहानं, परंतु त्याच्यानंतर त्यांचा आवाज कमी झाला. मागून आवाज येत होता, पण तो हा बॉल बॅटला लागल्याने हे सांगत असताना आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक. आपण मनोज यांना दाद देऊया. त्यांच्या बॉलिंगचं कौशल्य ते सिद्ध करतायत. 4 बॉल डॉट लगातार काढलेत. ओ व्हॉट अ बॉल. का बॉलिंग आहे. तेच तर्रार भन्नाट बॉलिंग. 5वा डॉट बॉल. सध्या गतीची परीक्षा आहे बॅट्समनची. आपल्या गतीनं बीट करत असताना ऐरोलीचा वेग, ऐरोलीचा वेगवान गोलंदाज मनोजची ही दमदार कामगिरी. का मेडन षटक पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल आहे. 40 ला 2 विकेट. 18 बॉल मध्ये 40 होत्या आणि शेवटचा बॉल निघालाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशाराला 22 एक्स्ट्रा रन. त्यामुळे गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांच्या खात्यामध्ये एकही रन्स जाणार नाहीये. म्हणूया की गोलंदाजासाठी मेडन षटक त्याने टाकलाय. अभिनंदन मनोज. लाजवाब बॉलिंग. चला सर्व खेळाडू त्वरित फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल मध्ये 40 होत्या. पण या गोष्टीकडे फार गांभीर्याने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग प्लॅनिंग आणि ती देखील रात्रीच्या 2:30 वाजल्यानंतर. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला सहमत देणार नाही आहोत, कारण तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये आम्ही हेच सांगत आलो. क्रिकेटची शिस्त, क्रिकेट उरण पनवेलच्या क्रिकेट सातत्याने शिस्तीची चर्चा आपण करत असतो. उरणमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धा मंथन पाहायला गेला तर उशिराने संपतात. हे बऱ्याचशा कॉमेंटेटर्सकडून ऐकायला मिळालंय. पण आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या पुढल्या 4 रात्रीमध्ये आपण योग्य अगदी वेळेचं नियोजन साधू आणि योग्य वेळेवरती स्पर्धा प्रत्येक रात्रीमध्ये पूर्ण करू. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज अजिंक्य येत आहेत. 3 ओव्हरमध्ये 40 होत्या, 4 ओव्हरमध्ये 44 बनल्यात. त्याचं कारण आहे शेवटच्याच बॉलवरती 4 आल्या. पहिले 5 बॉल डॉट आले होते. आता शेवटचं षटक अजिंक्य राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केलाय. काल्या पडद्याच्या समोर मारलाय. बॉल सीमा पार. चौकार.
4 धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धाव फलकावरती धावांची गती 48. मागील 2 बॉल मध्ये पुन्हा एकदा आयरोलीनं 8 दिल्या तसंच म्हणूया. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19, शेवटच्या ओव्हरमध्ये जर 19 18 रन्स आल्या तर त्या टेन्शन वाढवणाऱ्या राहणार आहेत लास्ट ओव्हर. 48 धावा, 2 बाद 48. शेवटच्या 5 बॉलचा खेळ राहिला. ओव्हर द विकेट न गोलंदाजांचा पुढचा बॉल समोर मारलाय. समोरच्या दिशेनं फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक षटकार. टोटल 2 षटकार 1 चौकारनं 16 वरती 3 बॉल मध्ये पोहोचला ओमकार. कम्मालीची फटकेबाजी लास्ट ओव्हर आणि ते आपल्या बाजूनं खेचून काढत असताना मागील 2 ओव्हर मध्ये रन्स आल्याच नव्हत्या. प्रश्न पडलेला की आता रन्स थांबवल्या त्यामुळे विकेट्स घेऊ शकतील, परंतु या ओव्हरमध्ये भव्य स्वागतच केलंय. मागील 2 बॉल मध्ये जवळजवळ 10 धावा आल्यात. त्या फलकावरती 54. पुन्हा एकदा 54 धावा, 50च्या पुढे धावा ओलांडल्यात. आणखीन एक तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कॅचची संधी. ओ प्रयत्न केला. 1 2 3 चान्स. इथे चौथा चान्स. कॅच सोडल्यानंतर रनआउटची विकेट. 1 2 धावा या बॉलवरती मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी डोळ्यांच्या जवळूनच चोरी झाली धावायची असंच म्हणूया आता, कारण समोरच बॉल होता तो मात्र जज करता आला नाही. 2 धावेने स्कोर पुढे जाईल. सध्या अब तक 56 धावा, 56 रन्स, 56 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 विकेट्स पडल्यात. काही चेंडूंचा खेळ अद्याप फिरायला 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि एखादा मोठा षटकार ओमकार अपेक्षित करतील. एखादा चान्स 60च्या पुढे धावा. आणि ज्या पद्धतीनं तिसऱ्या ओव्हर मध्ये रन्स आल्यानंतर असं वाटलं चौथ्या ओव्हर मध्ये देखील रन्स येतील, परंतु फक्त 4च आल्या. आणि हे शेवटचं षटक. 3 बॉलचा उर्वरित खेळ. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार. पुढचा बॉल ऑन साइडला मारला. वाडिश लॉंग ऑन वरून खेळाडू येतात. एक सिंगल. पुन्हा ओमकार निघालाय. दुसरी धाव. ओ थ्रो आला. विकेट किपरनं बॉल पकडू शकले नाहीयेत आणि पंचांचा इशारा. 1 शॉट. 1 रन. बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये गेलीच नाही सांगत असताना अंपायर रन्स मिळालेल्या बॉलवरती 1. चला लाईन चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतल्या. चला पंचांच्या साईडनं आपण चेक करूया. चला थोडीशी काही करूया आता. रिव्ह्यू घेतल्या पण तू त्याची पडताळणी आमचे पंच करतायत. तिसरे अंपायर. चला ऑन फील्ड डिसिजन द्या अंपायर्स. त्यामुळे 1 रन शॉट असेल या बॉलवरती. कॅमेरामध्ये तेवढा चित्र अगदी परफेक्ट आला नाही. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी सांगितलं की आपण ऑन फील्ड डिसिजन मान्य करूया. फक्त 1 सिंगल ऍड केली जाईल आणि एका धावेनं स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती 57 धावा. शेवटचे 2 बॉल राहिलेत. लास्ट 2 बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार. समोर ओमकार. ज्या ओमकारनं बॅटिंग दमदार केले. वेगवान बॉल, प्रचंड वेग. विकेट किपर थोडेसे बीट झाले गतीनं.
इथे रन्स मिळेल एक्स्ट्रा बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल. ओमकार हेच सांगतायत का खरंच गरज होती का या सिंगलची? कारण त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आले होते. कदाचित शेवटचा बॉल ते खेळण्याची अपेक्षा करत राहिले, परंतु नॉ स्ट्राईकचे खेळाडू अगोदर स्ट्राईक वरती येऊन पोहोचले होते. त्यामुळे ही एक सिंगल का शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारतील का गोलंदाज? नौशदला आपण पाहतोय 3 बॉल ते खेळलेत, एकही रन्स त्यांच्या बॅटमधून आले नाही. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल चांगला फटका खेळलाय, बॉल निघालाय डीप कव्हरला, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो इथे चांगल्या आणि 2 धावा देखील जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. बॅटिंग करत असताना भूमी इलेव्हन मांड्या टीमने धावा काढल्यात 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 60 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी ऐरोली संघाला 61 धावेची आवश्यकता. चला आपण सन्मान करूया आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात. याच्यानंतर पूर्ण मॅच ज्यांच्या आवाजातून ऐकायला मिळेल ते पंडित जे आज आपल्यासोबत जोडले गेले. राष्ट्रीय भाषेवर ते प्रभुत्व ज्यांचं आहे आणि उत्तमरित्या समालोचन आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकलं. त्या पंडितजी यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे आयोजक महेश पाटील यांना मी विनंती करतो. महेश एंटरप्राइजेसचे सर्व पंडितजी यांचा आपण सन्मान करूया. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आमच्यासोबत ते चांगले संपूर्ण रात्रीभर जोडले गेले आणि बऱ्याचशा स्पर्धा या विभागामध्ये आल्यानंतर ते आमच्यासोबत असतात. मग सावरकार, सोनारी, आज बेलपाडा या विभागामध्ये होणाऱ्या करळ बिरलच्या स्पर्धा, त्या करळ तदनंतर सोनारी इथल्या स्पर्धांमध्ये नेहमीच पंडितजी आमच्यासोबत जोडले जातात. आज त्यांचा आपण सन्मान करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये चांगला आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये ऐकावयास मिळाला. धन्यवाद पंडितजी, आपण या स्पर्धेचा भाग बनलात आणि चांगलं असं समालोचन करून अनेक स्पर्धांमध्ये आपण आपल्या नावाचा ठसा उमटवाल ही अपेक्षा मी करतो. थँक्यू सो मच. 30 बॉल 61 धावेची आवश्यकता असणाऱ्या या मॅचला जिंकण्यासाठी येणारे शेवटचे 30 चेंडू आणि 61 धावा.
चला सुरुवात करूया आपण. शेवटचे 30 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 61 धावा. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती चिंटू पहिल्या बॉलवरती अभि जोशी समोर आहे. चिंटूचा पहिलाच बॉल प्रचंड वेग, पहिल्या बॉलवरती गती पाहायला मिळाली. डॉट बॉल न केले सुरुवात. निर्धाव चेंडू पहिला. 30 बॉल आणि काढायच्या जवळजवळ 61 रन. प्रति ओव्हर तुम्हाला 12-13 धावा या काही झाल्या तरी शोधाव्याच लागतील आता. आणि तेवढ्या धावांची गरज देखील राहील प्रत्येक ओव्हरमध्ये. सध्या पहिला बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅकवरती चिंटूचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट न आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलची गती एवढी होती की फलंदाजाला ते कळालंच नाही की अचंबित केलं पूर्णपणे गतीनं. आणि जसे जसे डॉट बॉल येतील तसा दबाव ऐरोली कोळीवाडा संघावरती वाढेल. कारण सध्या तुम्ही चेस करण्यासाठी उतरलात तर प्रतिस्पर्धी टीमचं कौतुक करूया आपण. डिफेंड करतायत ते धावा. चांगल्या पद्धतीची बॉलिंग. भूमी 11 मांडा फार मोठं नाव आहे गावाचं क्रिकेटमध्ये. इथे फटका चांगल्या. ऐरोली गावाची ओळख सिद्ध करणारा स्ट्रोक. आम्ही धावांचा पाठलाग करू शकतो हे ठणकावून सांगत असताना पहिला चौकार. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती सध्या स्कोर बोर्डवरती रन्स पाहायला मिळतात. बिनबाद 4. 5 ओव्हरमध्ये 61 काढायचे असताना आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज अगदी खाली पडला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चिंटूचं कौतुक करूया आपण. नामांकित संघांच्या विरोधात मांडा संघानं अनेक वेळा आपल्या गावाची दहशत माजवली. मांडा टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव देखील तेवढंच मोठं राहिलं. मोठमोठ्या लॉट्स मधून हा संघ पुढे जाऊन पराभूत केले बऱ्याच संघांना. फुल टॉस बॉल मिड ऑफला खेळाडू तैनात आहे. सिंगल देखील मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. एक चौकार. त्याच्यानंतर पुढचे डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त बॅट्समन अभि जोशी यांनी 4च धावा काढल्यात. नॉस्ट्राईक एंडवरती आपण अनिकेत सालुंके यांना पाहताय. सध्या ते पोहोचले स्ट्राईकच्या बॅट्समन पर्यंत. चर्चा साधत असताना की अशी बॅटिंग चालणार नाही. प्रति ओव्हर 12 काढायचे आहेत आणि सुरुवात फक्त 4 धावेनं. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं भिरकावला. लॉंग ऑनला चाललाय. डीप मिड विकेट वरून चेस वेगानं करत असताना चांगली फिल्डिंग. 2 धावा आता एक्स्ट्रा मिळू शकतात. प्रयत्न केला खेळाडूंना अडवण्याचा आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. प्रथमतः बॉलिंग करत असताना गोलंदाज चिंटून धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. चला एकत्रित येऊ नका. त्वरित गोलंदाज चॉईस करा आणि फिल्डिंग लावून घ्या. टीम भूमी 11 मांडा टीम. त्यांना देखील चांगलंच ठाऊक आहे इथे पहिली मॅच जिंकलो तर पुढची मॅच खेळत असताना वेळ आणखीन राहील वाढेल आणि घरी पोहोचत असताना सकाळ उजाडेलाच मांडा संघाला देखील. त्यामुळे थोडीशी घाई तुम्ही देखील करा. धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. प्रति ओव्हर 12-13 रन्स या पूर्ण करायच्यात. बॉलिंग ट्रॅकवरती अशोक डिंडा दाखल झालेत. अशोक डिंडा यांना आपण पाहताय दुसऱ्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अशोक डिंडा दाखल होताना पाहायला मिळतात. धावांची गती हवी ऐरोली टीमच्या पाठीराख्यांना. कारण हा सामना जिंकायचा असेल तर पार्टनरशिप फार महत्वाची आणि पॉवर प्ले मध्ये 24-25 रन्स व्हायला हव्यात. इथे देखील चांगला बॉल. जोरदार अपील. उत्साहित आहेत सारे खेळाडू. डिस्कस चर्चा साधत असताना मुख्य अंपायर्स पोहोचतायत आता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अंपायर्स कडे. संदीपजी पाटील यांना आपण पाहताय आणि त्यांच्या समेत रोहनजी जोडले गेलेत. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. खेळाडू सुरक्षित आहेत. नॉट आउट. जोरदार अपील. उत्साहित होते सारे खेळाडू परंतु पंचांनी चर्चा साधली आणि त्याच्यानंतर निर्णय दिला. हा डॉट बॉल.
निर्धाव चेंडू धाव फलकावरती धावा स्थिर 7 धावा 1.1 बॉलच्या अखेरीस पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अशोक दिंडा तयार. आडव्या बॅटनं मारलाय गॅप मध्ये चाललाय. आता चान्स नाहीये लॉंग ऑनला. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळते 4. डीजे थांबा रे थांबा नको थोडे फास्ट केलूया कारण आता पहाटेचे 2:45 आणखीन याच्यानंतर एक मॅच. सध्या 11 धावा धाव फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओ इथे उचललाय फटका. मनगटी पॉवर बॉल चाललाय लॉंग ऑनच्या वरून. लॉंग अँड स्ट्रॉंग हा दणदणीत षटकार. सहा धावा मिळाल्या मागच्या बॉलवरती. पुढचा बॉल. ओ इथे फटका चांगला इनफिल्डला भेदून बॉल जाईल डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. प्रितेश यांचं कौतुक करूया. बरेचसे नियम त्यांना ठाऊक आहेत आणि ओ इथे फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पकडला जाईल कॅच आणि पहिला धक्का फलंदाज बाद. बाद झालं. नवीन खेळाडू मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे बॅट्समन 21 ला 1 विकेट 61 चा पाठलाग 40 धावेचे आणखीन मंथन आवश्यकता. या ओव्हर मधील शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला. धावा तर चांगल्याच काढल्या ओव्हर मध्ये परंतु महत्वाची विकेट देखील मिळाली. एक पूर्णांक 5 बॉलचा खेळ आणि धावफलकावरती 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन एका धावेनं स्कोर पुढे जाईल 22 धावा. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप स्विच हिट केलाय. आता पॉवर परफेक्ट कनेक्शन बॉल सीमा पार खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसरं षटक देखील आपण पाहिलं. अशोक ढिंडा यांचं जिथे प्रचंड धावा आल्यात.
तब्बल 19 धावा आणि आता समीकरण येणारे 18 बॉल 35 धावेची आवश्यकता. 18 चेंडू आणि 35 धावेचं समीकरण. चिंटू येत आहेत षटक क्रमांक 3. 18 मध्ये 35 काढायचे आहेत. चला मॅच मध्ये थोडासा वेळ वाढत चाललाय दुसऱ्या षटकानंतर आणि प्रत्येक ओव्हरमध्ये आम्ही तुम्हाला 5 मिनिटं दिलीत, पण त्याहीपेक्षा एक्स्ट्रा टाइम तुम्ही आता खर्च करताय. भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन लक्ष असू द्या. धावफलकावरती रन्स हव्यात आणखीन 35 धावेची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये. चांगला फटका अलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंगॉनला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे देखील तैनात आहे. लॉंगॉन रिझन मध्ये मिळेल जाईल एक सिंगल आणि एका धावेनं धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 27 धावा. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला खेळतोय ना तो कम्मालीचा कॅच एका हाताने जज केलाय. लाजवाब झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. संकेत बोईरनं टिपलाय आजच्या रात्रीतला सुंदर कॅच. फलंदाज बाद. अ, 27 वरती दुसरी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय भूमी 11 मांडा संघाला. चिंटू मुख्य गोलंदाज आहेत या टीम मधील आणि सातत्यानं 2 षटकं ते हाताळत असतात. हे दुसरं षटक त्यांचं आणि इथेच वापसी करण्याची चांगली संधी त्यांना शोधायची आहे. आणखीन 1-2 विकेट्स पडल्या तर दबाव वाढणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती चिंटू यांचं षटक. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एक सिंगल पंचांचा इशारा लेग बाईज. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव 28 वरती स्कोर. एक धावेनं तेवढा फरक पडणार नाही भूमी 11 मांडाला. त्यांना ठाऊक आहे रिक्वायर्ड रन आता वाढत चालल्या आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी त्यांना साकारायची आहे. पण तिथे एखाद्या खेळाडूला चान्स तर निर्माण करावा लागेल. एखाद्या खेळाडूला काउंटिंग अटॅक मोठे फटके आक्रमकता अटॅकिंग क्रिकेट सध्या त्या मोठ्या फटक्यांची गरज. जो चर्चा आपण केली मोठे फटके येणं फार महत्वाचे आहेत. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अ, 34 धावा 6 या धावसंख्येनं स्कोर पुढे जाईल. 61 धावेच्या पाठलागानंतर अर्धा टप्पा पार केलाय जरूर. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॉल वळाला अगदी टर्न झाला बॉल. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. टॅप केला बॉलला ऑन साइडला चालला बॉल. वाडिश लॉंगॉनचे खेळाडू सरसावलेत. एक सिंगल फक्त अवघी एकच धाव आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो. तिसरं षटक जे समाप्त झालंय 3 बॉल 18 बॉलच्या समाप्तीनंतर आता स्कोरबोर्ड वरती तुम्ही कॅल्क्युलेशन पाहताय. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता.
लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या मांडा टीम. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी अद्यापही प्रवास थोडासा अद्यापही दूरच आहे असंच म्हणूया. टीम ऐरोली संघ बंटू एखादं षटक जे 15-17 रन्स एका ओव्हर मध्ये आल्या तर पाठलाग सोपा होईल. सध्या 12-26 ची आवश्यकता. ओमकार तरे येत आहेत, नवीन गोलंदाज ओमकार तरे दाखल झालेत. ती ऊर्जा फार महत्वाची असते रात्री 12-1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर बॉडी देखील माणसाचे काम करत नाही. अगदी जे आपण चर्चा केली. परंतु आज कौतुक करूया ऐरोली आणि मांडा संघ पहिली मॅच रात्रीचे 3 वाजता देखील ते खेळतात. त्यांची एनर्जी चांगली आहे. 12 बॉल 26 ची आवश्यकता. फ्रेश राऊंड. उद्या असं काहीच मुळीच घडणार नाही. उद्या लवकरात लवकर स्पर्धा आणि या वेळेमध्ये उद्या स्पर्धा पूर्ण संपतील देखील. शेवटची मॅच देखील. टोटल 8 मॅच उद्या. टोटल 8 सामने खेळवायचे आहेत. आज 6 होणार आहेत. बारा चेंडू 26 धावा. चला गोलंदाज तयार होतील ओमकार. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13च्या सरासरीनं अद्याप 26. परंतु ऐरोलीचे खेळाडू 15-16 ची प्रतीक्षा करतील कारण लास्ट ओव्हर मध्ये जास्त नको. इथे फटका अगदी खोलात टाकला बॉल बॅट अँड पॅटच्या मधून एक सिंगल. अवघे एकच धाव. आता समीकरण 11 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. अकरा चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. अशोक डिंडाचं षटक जे मागचं पाहिलं आपण तिथे रन्स जास्त प्रमाणात आल्या. पण तो ओमकार तरेला आता कमबॅक करायचंय या ओव्हर मध्ये. धावांचा बचाव त्याला करावा लागेल आणि महत्वाचं षटक आहे. टॅप केला बॉलला. शॉर्ट पिच बॉल. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मिळेल. एक एक धावेनं धावा अगदी पुढे नेत आहेत. परंतु रिक्वायर्ड रन रेट बद्दल आपण मगाशी देखील उल्लेख केला की तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर इथे तुम्हाला बॅटिंगचा परफॉर्मन्स एखादा षटकार चौकार बाउंड्री स्ट्रोक फार महत्वाचे आहेत आणि त्या सध्या धावा शोधतायत टीम ऐरोलीचे खेळाडू. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार तरेला आपण पाहू शकता. आयपीएल मध्ये ओमकार तरमाळे नावाचा खेळाडू पोहोचला. सध्या आपण ओमकार तरेला पाहता. यावेळीचा बॉल आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न. इथे बॉल भवऱ्यासारखाच फिरत राहिला खेळपट्टीवरती. आणखीन एक डॉट बॉल. पहा मंथन सामना कसा बदलला. मगाशी 12-26 हव्या होत्या. त्याच्यानंतर 11-25. त्यानंतर 24ला 24 धावा आणि आता 10-24 असताना आता 9-24 राहिल्यात. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा. सामन्यामध्ये वरचढ ठरत असताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती अनिकेत. 9 चेंडू आणि 26चं समीकरण. 24 धावा. हो इथे फटका चांगला स्लॉट मध्ये आलाय. 9 मध्ये 24ची आवश्यकता असताना हा येईल खणखणीत उत्तुंग असा षटकार. शेवटचे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 18 धावेची आवश्यकता. 8 बॉल 18 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार तरेचा पुढचा बॉल. इथे मिस टायमिंग आहे. कॅचची संधी. आता मजा येईल सामन्याला. टिपलाय कॅच. सामना अद्याप संपला नाहीये. फलंदाज होतील झेलबाद. आता सामना जिंकण्यासाठी शेवटचे 7 बॉल 18 धावेची आणखीन आवश्यकता.
नवीन खेळाडू शैलेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. समीकरण 7-18, 7 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. मंथन, सध्याच्या घडीला खेळाडूंना षटकारांची भाषा जास्त आवडते, त्यामुळे असंच म्हणूया की 7 बॉल मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. मगाशी तो विक्रम पाहायला मिळाला भादवड टीमच्या माध्यमातून. चित्त थरारक सामना त्यांनी जिंकला आणि समीकरण 7 चेंडू 18 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटने मारलाय, कॅप मध्ये चाललाय बॉल. चेस इज ऑन. पहिला चौकार शेवटच्या बॉल वरती आणि आता सामना जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल. ऐरोली संघाला आणखीन 14 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर मध्ये. 14 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत दाखल होताना पाहायला मिळतात. का हे शुभ संकेत देतील का? कारण 6 बॉल मध्ये 14 वाचवल्या तर पुढचा प्रवास राहील टीम भूमी 11 मांडा संघाचा. 14 चेस केल्या तर आजच्या रात्री मधला हा शेवटचा सामना खेळू शकतो तो ऐरोली संघ. शेवटचे 6 बॉल आणि 14 धावा. चला, याच्यानंतरची पुढची मॅच 4 ओव्हरची असेल, त्यामुळे कॅप्टन यावं आपण. भादवड टीमचे कर्णधार आम्ही विनंती करतो, टॉस साठी आपण संपर्क साधा. आणखीन एक शेवटचा सामना. सध्या 3:05 म्हणजे आज कदाचित 4. शेवटचं षटक 14ची आवश्यकता. आडव्या बॅटनं मागे चाललाय बॉल. धडपडले खेळाडू आणि बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 4. आता सामना जिंकण्यासाठी शेवटचे 5 बॉल. आणखीन 10ची आवश्यकता. आणि आणखीन 10 धावेची आवश्यकता असणाऱ्या हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. फटका फसला. विकेट किपर आलेत बॉल खाली, पकडलाय कॅच. रंगात आली ही मॅच. 4 बॉल 10ची आवश्यकता. शेवटचे 4 बॉल आणि कंपल्सरी इथून 10ची आवश्यकता. शेवटच्या 4 बॉल मध्ये 10 काढायचे आहेत. अद्यापही प्रवास तसा पाहायला गेला तर ऐरोली संघाचा दूर आहे, कारण पडलेल्या विकेट्स त्या टेन्शन वाढवणाऱ्या राहिल्यात. पण इथे ही चान्स, ही संधी मांडा टीम, कारण नवीन खेळाडूवरती दबाव टाकण्याची चांगली संधी आहे. एखादा चौकार हवा ऐरोली संघाला देखील. एक चौकार षटकार सामन्यामध्ये वरचढ राहील. हो, हीच चर्चा केली. एखादा मोठा फटका आला रे आला, षटकार आला. आता सामना बदलेल. शेवटचे 3 बॉल 4 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटनं मारलाय. सामना फिनिश.